नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञानाची घटक चाचणी 2ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. जठर, पोर्टलँड आणि मूग हे दिले. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. तर पचनाची क्रिया मुखापासून सुरुवात होते. माझे सोबती कोण आहेत? भाजणीचे दळण हे मिश्रण आहे आणि पेनिसिलिन हे प्रतिजैविक आहे. चुकी बरोबर ते लिहायचं आहे. क्षरणामुळे वस्तू कमकुवत होतात हे विधान बरोबर आहे. साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. आता मृदू साबण जो आहे तो तेलाम्लांच्या पोटॅशियमचा क्षार आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. खोटे कोण बोलते? जीभ माझ्यातील रुचक कलिका फक्त गोड चव ओळखतात. तर हे जीभ सर्व चवी ओळखू शकते म्हणून जीभ खोटे बोलत आहे. आणि अपेंडिक्स पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. तर अपेंडिक्स खोटं बोलतोय कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करत नाही. परिवर्तनीय बदल संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत आणि ऐच्छिक स्नायू. परिवर्तनीय बदल उलटसुलट क्रमाने पुन्हा पुन्हा होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. ऐच्छिक स्नायू ज्या स्नायूंची हालचाल विविध क्रिया आपण आपल्या इच्छेनुसार करतो किंवा करू शकतो अशा स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. म्हणजे हातापायातले जे स्नायू आहेत ते आपले ऐच्छिक स्नायू आहेत. खालील तक्ता पूर्ण करा. दूषित माध्यम हवा, त्याच्याने काय कुठले रोग होतात? तर सर्दी, खोकला, घटसर्प, निमोनिया, क्षय. आणि डासांचा दंश म्हणजे डास चावल्यामुळं हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकुनगुनिया आणि झिका. प्रश्न चौथा, शास्त्रीय कारणे लिहा. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्यांचा एकच गोळा बनतो. लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते. आणि दुसरं, दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये. तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे. त्याच्या वापरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. मशरीत तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये. फरक स्पष्ट करा. धातू, अधातू आणि वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आता धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. धातू वर्धनीय असतात व त्यांना तन्यता असते, म्हणजे त्याचा आपण पत्रा तयार करू शकतो, तार तयार करू शकतो. तर अधातू वर्धनीय नसतात व ते तन्यतासुद्धा त्यांच्यामध्ये नसते. 3, धातू उष्णतेचे व विजेचे सुवाहक असतात. अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. वनस्पती पेशी जे आहे ते सेल्युलोजने बनलेली पेशी भित्तिका असते. प्राणी पेशीत अशी भित्तिका नसते. वनस्पती पेशीतील म्हणजे यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते आणि यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. यामध्ये लयकारिका नसतात, यामध्ये लयकारिका असतात. आता इथे आकृत्या काढायच्या आहेत 2. एक विलगकारी नरसाळे आणि अधिक केंद्रकी पेशी. प्रश्न ब आहे. खालील उपप्रश्न सोडवा. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. ते म्हणजे पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा. यापैकी पटाशीच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात आणि मानवात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्यांची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चर्वण करण्यासाठी होतो. आता इथं भौतिक बदल व रासायनिक बदल यामध्ये वर्गीकरण करा. टोमॅटो पिकणे, काचेची वस्तू फुटणे, लाकडापासून टेबल बनवणे आणि लोखंड गंजणे. आता भौतिक बदलामध्ये काय येतं आहे? तर काचेची वस्तू फुटणे आणि लाकडापासून टेबल बनवणे. आणि रासायनिक बदल टोमॅटो पिकणे आणि लोखंड गंजणे. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला